नमस्कार, माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर गावाकडचे नेचरमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे उपाधीची माहिती. उपाधी दादा आमच्याकडे आलेले आहेत. ते आपल्या कुळाबद्दल माहिती देतात. जे आपले वाडवडील पंजे आजे किती पिढ्यांचं असतं? 10 20 5 असे 50 पिढ्यांपर्यंत पण ते मागं लिहिलेलं असतं त्यांच्याकडं. गोड त्यांना भाट पण म्हणतात. आणि त्यांच्याकडं लिखाण असतं. आपल्या मागच्या कुळातील जेवढे आपले जन्म घेतलेले आहेत तेवढ्यांचं लिखाण असतं त्यांच्याकडं. तर ते आपल्या पुढच्या पिढ्यांना माहिती नसतं, तर ते त्यांच्याकडं लिखाण असतं. आणि त्यांच्याकडं पण पिढी जात असतं. पूर्वी त्यांच्या आजोबांनी केलेलं असतं, नंतर वडिलांनी केलेलं असतं. आता ते स्वतः करतात, उद्या त्यांचा मुलगा करेल. म्हणजे आपल्या पिढ्यांसोबत त्यांचं पण पिढ्यांचं चालू असतं आणि त्याच्यावरतीच ते गुजारा करतात. आणि आपल्याला माहिती नसतं, तर आपल्याला पण आपल्या कुळाची माहिती करून देतात. तर ते आता वाचून दाखवतील आणि माहिती पण देतील आपल्याला. तर तुम्ही बघा सगळे आणि माहिती करून घ्या. उपाधी म्हणजे काय, आणि भाट पण म्हणतात भाट. आणि हे लिहिलेलं आहे त्याला काय बोलतात? याला काय बोलतात? पोथी बाड ना, पोथी पुराण बाड. आपल्या घराच्या कुळांचं बाड वाचून दाखवतात ते. तर ते पुढं आता वाचून दाखवणार आहे. बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आपली कुलदेवता आणि कुलदेवाची पूजा करत आहे हळदी कुंकू वाहून. तर त्यांच्याकडं फोटो आहे. फोटोवरती आपण हळद कुंकू वाहून पूजा करतो. पैसे पण टाकलेले आहे त्याच्यावरती. नंतर दक्षिणा पण त्याच्यावरतीच देतात ठेवून. तर आम्ही दोघांनी पण पूजा करून घेतलेली आहे. नारळ ठेवलं आणि हळद कुंकू वाहिले. आता त्यांना औक्षण करत आहे ते गंध लावून आणि टोपी आणि उपरणं टाकून त्यांना मान दिला. उपाधी दादांना टोपी आणि उपरणं टाकून मान दिला. आता यांना गंध लावून ते सुरुवात करत आहे. करे ब्रह्मा विष्णू महेश सदा मनोरथी सिद्ध करे. गौरी पुत्रे गणेश आपले श्री लाडवंजारी. समाजांचे निर्माणे जमदाग्नी ऋषी माता रेणुकापासून झाले. आपल्या समाजामध्ये कुलदेवी आई रेणुकाला पूजते. रेणुकाई मुले माहूर गडचिणी आणि चांदवडची पूजते. कुलदैवत खंडेराव जेजुरीचे पूजते. साटवाई आपली डुबेरची आणि पिंपळगावची पूजते. बारोबा आपले सिन्नरचे पूजते. श्री भगवान परशुरामजीने क्षत्रिय वंशाचे अविनाश केले. ज्या टेमामध्ये ज्योतियोर मोती आई रेणुकाची शरणमध्ये गेले, मग आई रेणुकाने त्यांची रक्षण केली. मग आई म्हणा लागली, तुम्ही वनात राणी आपल्या कामधंदा करा. तवापासून आपले लोक बैलाच्या पाठीवर गोण्यात माळ ठेवायचं.
त्याच्यात खारी खोबरे गुड साखर ओपत होते आणि गाव विकत होते. वनाचा राहिल्यानंतर आपला समाज निघला आणि संपूर्ण भारतात पसरला. वनाचा राहिल्यानंतर आपल्याला वंजारी शब्द भेटला. 4 भावापासून 4 शाखेंचे निर्माण झाले. पहिले नंबर लाडजीन वंजारी, दुसरे नंबर रावजीन वंजारी, तिसरे नंबर मथुरे वंजारी, चौथे नंबर भुसारजीन वंजारी, असे 4 प्रकारचे वंजारी निर्माण झाले. नंतर आपले लाडजीन वंजारीने लाडका करंजाची वसीयत केली. लाड नावाचा राजा होता. पूर्वी आपल्या दरबारामध्ये 10-11 वर्षाची मुलीच्या लग्नामध्ये त्याच्या नावाची वाडी भरायची. गाळ्यात जाणीव घालायची. येडी वाकडी वस्तू म्हणजे दारू मासंडे आपल्याला वापरायचे नाही. तांब्याला तोंड लावायचे नाही. आपल्या समाजामध्ये गोधडी वापरायची नाही. मामाची पोर करायची नाही. बाळातीन बाई झाल्यावर ती बाईच्या हाताने 6 महिन्यापर्यंत काही काय प्यायचे नाही. आपले गोत्रचे डोंगरेंचा कुलगोत्र पारासर ऋषी. आपल्याला 4 वाडभावे, 4 कोणती की खाडे चोळे डोंगरे बांगर पासून आपली कुळ्यांची उत्पत्ती झाली. आपले गोत्रचे डोंगरेंचे मुलगाव लाडका करंजा से हरिपूर लाले, हरिपूर से देवपूर से डोंगरेची वाडी से दापूर से करेमधी. आपले डोंगरेंचे ओनारजी पटेल चा मुलगा तानाजी पटेलचा मुलगा मनाजी पटेलचा मुलगा गोपाळा पटेलचा मुलगा सकाराम पटेल, बावराव पटेल, सकाराम पटेलचा मुलगा अप्पाजी पटेल, नबाजी पटेलचा मुलगा अर्जुन पटेल, विठोबा पटेल, भिकाजी पटेल, कारभारी पटेल, अर्जुन पाटलाच्या ग्रामे भिकाबाई वाड, बहरू पाटीलची कन्या गाव दापूरचे मुलगा हरी पटेल बेन मुक्ताबाई, नबाजी पटेल बेन बागूबाई, हरी पटेलचा मुलगा दोंडीबा पटेल बेन रेऊबाई, दोंडीबा पाटलाच्या ग्रामे ममताबाई सानप, सकाराम पटेलची कन्या गाव दापूर करेची मुलगा महादू पटेल, पुंजाजी पटेल बेन अंसाबाई, पार्वताबाई, सरूबाई, महादू पाटलाच्या ग्रामे लक्ष्मीबाई सांगळे, नबाजी पटेलची कन्या गाव निराळेची मुलगा दगडू पटेल, रघुनाथ पटेल, सोमनाथ पटेल बेन सुलाबाई, सक्कूबाई, हौसाबाई, जुमराबाई, कचराबाई, दुसरी लक्ष्मीबाई सानप, बाळाजी पटेलची कन्या गाव सोनोसीची मुलगा सोमनाथ पटेल बेन कचराबाई, वच्छाबाई. आपला वंश परिवार भिकाजी पाटलाच्या ग्रामे तुकाबाई बाबड, सावळीराम पाटीलची कन्या गाव करेची मुलगा कारभारी पाटील, किसनराव पाटील, काशीनाथ पाटील बेन नवसाबाई, हौसाबाई, शांताराम पाटील, कारभारी पाटलाच्या ग्रामे सुमनबाई सानप, बबनराव पाटीलची कन्या गाव करेची मुलगा रामनाथ पाटील बेन सक्कूबाई, बक्कूबाई, सरसाबाई, रामनाथ पाटलाच्या ग्रामे अलकाबाई वाड, पंढरनाथ पाटीलची कन्या गाव चापडगावची मुलगा नवनाथ पाटील, श्रीकांत पाटील, किसनराव पाटलाच्या ग्रामे पार्वताबाई सानप, रामनाथ पाटीलची कन्या गाव करेची मुलगा सोमनाथ पाटील बेन सुनीताबाई, सुरेखाबाई, सविताबाई, सोमनाथ पाटलाच्या ग्रामे सुमनबाई सानप, विठ्ठल किसन पाटीलची कन्या गाव करेची मुलगा विशाल पाटील, अक्षय पाटील, काशीनाथ पाटलाच्या ग्रामे बेका उर्फ संतराबाई, सविताबाई सेलके, रामभाऊ पाटीलची कन्या गाव नांदूरची मुलगा अरुण पाटील, संदीप पाटील बेन जनाबाई, अरुण पाटलाच्या ग्रामे सरूबाई सानप, रामभाऊ शंकर पाटीलची कन्या गाव सोनोसीची मुलगी सायलेबाई संकेत पाटील, संदीपराव पाटलाच्या ग्रामे मनीषाबाई शेळके, निवर्ती भिकाजी पाटीलची कन्या गाव नांदूरची मुलगा तेजस पाटील, यश पाटील. आपला वंश परिवार श्री शांताराम पाटलाच्या ग्रामे मंदाबाई आंधळे, सदाशिव महादू पाटीलची कन्या गाव प्रतापपूरची मुलगी स्वातीबाई, अंकिताबाई, मंगेश पाटील, शांताराम भिकाजी डोंगरे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबईमध्ये
मॅनेजरपदी रिटायरमेंट झाले तारीख 31/5/2023 मध्ये. अशा पद्धतीने आमची कुळाची माहिती सांगून झालेली आहे. आता ते गप्पा मारत आहे आणि ते वहीवरती बघतायत, फोटो पण घेतात, आपल्या पत्ता पण घेतात, नावं पण घेतात. तर नवीन कुणी जन्माला आला असेल तर आपल्या कुटुंबामध्ये तर त्यांची पण नावे घेतात. तर आपण आता दादांना विचारू काय निलेश म्हणतात ते. संपतराव घोगे. आम्ही राजस्थानमध्ये किशनगडचे राहणार माणसं आहे. आम्हाला तिकडे भाट पण म्हणते. इथे वंजारी समाजामध्ये आम्हाला उपाध्ये म्हणते. तो आम्ही काही यांचे कुळवंशावली घेऊन येते. आम्ही 3 वर्षे 5 वर्षे ते 6 वर्षेतून एकदा येते. आम्ही घरोघरी जाते, प्रत्येक घरामध्ये जाते. यांची कुळवंशावळीचा याला आम्ही सांगते. ये पहिले कोण होते, वंजारी कसं झाले, कुठले होते, याचे आजे कोण आहे, पंजे कोण आहे, यांचा व्यवसाय काय आहे, यांची माहिती देते आम्ही. आणि याच्याबद्दल आम्हाला हे आमचा मान ठेवते. मान ठेवून आम्हाला काही याच्या इच्छानुसार आम्हाला दानदक्षिणा देते. त्याच्यावर आम्ही निर्भर आहे. अशा पद्धतीने त्यांची माहिती सांगून झालेली आहे. दक्षिणा पण त्यांना दिलेली आहे आणि ते नमस्कार करतायत. आता अशा पद्धतीने आपल्याला ते माहिती सांगतात आणि आपल्याला पुढं आता ते 2-3 वर्षांनी 4 किंवा 5 वर्षांनी येतील आणि पुन्हा पण नवीन कोण जन्माला झालेलं असेल त्यांचे नावं लिहून घेतील आणि असंच पिढ्याने पिढी त्यांचं चालतं. तर अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती असतात, तुम्ही बघा. बाय बाय.